चला आज आपण सुरणाचे कुरकुरीत काप कसे बनवायचे ते पाहूया. तर सुरण घेताना पहिल्यांदा आपल्याला असं गुलाबी कलरचं सुरण घ्यायचं आहे. याला खाज कमी असते. त्याच्यानंतर याला कापून घ्यायचं आहे. तर एकदम पातळ पण नाही कापायचं आणि एकदम जाड पण नाही कापायचं, मीडियम ठेवायचं. जास्त पातळ कापलं तर कडक होईल आणि जाड कापलं तर कुरकुरीत होणार नाही. आता याच्यात 1 ते 2 कोकम टाकून फक्त 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त शिजवायचं नाही आणि कोकम टाकायचेच आणि खाज कमी होणार. तर 5 मिनटं झाल्यानंतर याला थंड करून घ्यायचं आहे काढून. आता याच्यात मसाले टाकायचे आहेत. धना पावडर, जिरा पावडर, मसाला, हळद, मीठ आणि हिंग. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण, अद्रक थोडंसं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लागलं तर 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि मसाला चांगला लावून ठेवायचा आहे. 10-15 मिनटं मुरत ठेवा. तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे, चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यात हे काप आपल्याला लोळवून घ्यायचे तसे दाखवल्याप्रमाणे. आणि तव्यावर आपल्याला तेल गरम करून चांगले भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत. सुरण हे मूळव्याधावर एकदम चांगलं औषध आहे. कोणत्याही प्रकारचा मूळव्याध जर सुरण नियमित खाल्लं ना तर पूर्णपणे बरा होतो. तर असे सुरणाचे काप बनवून खा.